बघून घेऊ आणि मग नंतर पुढील अध्यायाकडे वळूया. तर आता गेल्या अध्यायामध्ये आपण 2 आख्यानं बघितली. एक कचदेवयानीचं आख्यान बघितलं. आणखीन दुसरं चित्रांगद राजकुमाराचं आणि सीमंतिनी या दोघांची आख्यानं 2 आख्यानं आपण बघितली. कचदेवयानीच्या आख्यानात आपल्याला असा हे मिळाला, संदेश मिळाला असं आपण म्हणूया की त्याच्यामध्ये एकतर मंत्राचं महत्त्व सांगितलेलं होतं आणि मंत्र हा स्त्रियांना सांगू नये, स्त्रियांना मंत्र किंवा याचं कारण पण त्यांनी दिलं होतं की त्यांनी असं म्हटलं होतं मंत्र षटकरणी झाला की तो निष्प्रभ होतो. आणि तिथे आपण बघितलं देवयानीनी आपल्या हट्टापायी त्या कचाला, तो वारंवार त्याचे तुकडे तुकडे होत होते, मरण पावत होता, तरी आपल्या हट्टापायी वडिलांना परत 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 त्याला जिवंत करायला लावलं. संजीवनी मंत्र म्हणून जिवंत करायला लावलं आणि त्याच्यामुळे शेवटी त्याची निष्पत्ती काय झाली तर तो मंत्र निष्प्रभ होऊन गेला. एवढा अतिशय महत्त्वाचा आणि संजीवनी देणारा, मेलेल्या व्यक्तीला जिवंत करणारा असा तो महत्त्वाचा मंत्र निष्प्रभ होऊन गेला. आणि चित्रांगद आणखीन सीमंतिनीच्या कथेमध्ये आपण पाहिलं होतं की व्रताचं काय महत्त्व आहे. 14व्या वर्षी वैधव्य येणार हे कळल्यानंतर याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्रेयी ही त्या सीमंतिनीला एक व्रत करायला सांगते, शंकराचं व्रत करायला सांगते आणि ती मनोभावे दर सोमवारचं ते व्रत करू लागते. आणि त्याच्यामुळे काय होतं की तिचं वैधव्य योग टळतो त्या व्रताचा. तर त्या व्रताचा इतका महिमा थोर आहे असं त्या कथेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर आता आपण बघूया की स्त्रियांनी मंत्रजप करू नये असा नियम तर ह्या कथेमध्ये सांगितला, या अध्यायात आहे. तर त्यामागे काय भूमिका असली पाहिजे हेही आपण बघितलं की षटकरणी होतो, आणखीन मग तो निष्प्रभ होतो कोणताही मंत्र. पण अलीकडे आता पुढे बघा काय आहे. अलीकडे मात्र स्त्रियांना मंत्र शिकवून त्यांना पौराहित्य करावयास प्रोत्साहन देणारे सुद्धा लोक आहेत. अलीकडे आपण बघतो ना, वेगवेगळे गट स्त्रियांचे निघालेले आहेत की जे मंत्र शिकतात आणि स्त्री पुरोहित असं स्वतःला म्हणवून घेतात. म्हणजे ते पुरुष पुरोहितांप्रमाणे यजमानाच्या घरी जातात, पूजा अर्चा सांगतात, सगळ्या पूजा सांगतात वगैरे. म्हणजे स्त्रियांना मंत्र शिकवून त्यांना पौरोहित्य करावयास प्रोत्साहन देणारे लोकही अलीकडे दिसत आहेत. स्त्री पुरोहित म्हणवणाऱ्या काही स्त्रिया आहेत. साकोरीच्या उपासनी बाबांनी स्त्रियांना पौरोहित्य शिकवण्यास प्रथम प्रारंभ केला व तेथे पौरोहित्य शिकून तयार झालेल्या स्त्रियांचा एक मोठा गट आहे सुरुवातीचा साकोरीला. त्या सर्व स्त्रिया ब्रह्मचारिणी आहेत. पण आता असे दिसते की स्त्री पुरोहित म्हणवणाऱ्यांमध्ये विवाहित आणि गृहस्थाश्रमी स्त्रियाही आढळतात. या बाबतीत काही जण असे म्हणतात की वेदांमध्ये स्त्रियांच्या मंत्राधिकारावर कोठेही मर्यादा घातलेली आढळत नाही. उलट कित्येक ब्रह्मवादिनी स्त्रिया मंत्रद्रष्ट्या असल्याचे वेदांवरून दिसून येते. तेव्हा स्त्रियांना मंत्राधिकार नाही ही मर्यादा स्मृतीने घातलेली आहे, श्रुतीने नाही. वेदात सांगितलं, श्रुती स्मृती पुराणं असे आपण आपल्या धर्मग्रंथांचे वेगवेगळे भाग आहेत. तर आता स्मृतीने वेदांमध्ये ती मर्यादा घातलेली नाही आहे, परंतु नंतर मात्र श्रुतीने घातली नाही. स्मृती म्हणजे ते वेद एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जसे जसे गेले तसे तसे त्याच्यामध्ये काहीतरी बदल होत गेले आणि स्मृतीने मात्र ही मर्यादा नंतर घालून टाकली. अशा एकंदर परिस्थितीमध्ये स्त्रियांच्या मंत्राधिकाराबद्दल आपण असे म्हणू शकतो की स्त्रियांनीच काय, परंतु पुरुषांनी सुद्धा
कोणताही मंत्र पुस्तकावरून आपल्या मनानेच पाठ करून ते म्हणू नये. अधिकारी गुरूंकडून मंत्र घ्यावा आणि तो मंत्र देताना ते अधिकारी गुरु ज्या मर्यादा सांगतील त्यांचे श्रद्धापूर्वक पालन करावे. वेदमंत्र पुरुषांना सुद्धा विधियुक्त मौजीबंधन झाल्यानंतरच गुरुकडून शिकायचे असतात. मुंज झाल्यावरच पुरुष हा वेदातील मंत्र शिकून त्याचं उच्चारण किंवा त्याचा उपयोग करू शकतो असं शास्त्र आहे. स्त्रियांसाठी उपनयन संस्कार नाही, परंतु स्त्रियांना उपनयन स्थानी विवाह आहे. त्यामुळे विवाहानंतर आपल्या पतीबरोबर वेदमंत्र व वैदिक कर्म करण्यास व यज्ञांग स्वकीय मंत्र म्हणण्यास अधिकार मिळालेला आहे. विवाहित स्त्रियांनी पतीची संमती घेऊन योग्य अशा गुरूंकडून मंत्रोपदेश घ्यावा व गुरु ज्या मर्यादा घालून देतील त्या मर्यादांचे अतिशय श्रद्धापूर्वक पालन करावे असे गुरुचरित्रामध्ये म्हटलेले आढळून येते. आता हे झालं सर्व मंत्राबद्दलचं आणखीन ह्याच्याबद्दलचं. तर व्रताबद्दलचं. तर आता पुढे हे करताना शेवट करताना आधीमध्ये भरपूर त्यांनी कचदेवयानीच्या कथेमध्ये सुद्धा तमोगुण, सत्वगुण, रजोगुण तो कसा होता त्याचा सगळा उहापोह केलेला आहे आणि त्याच्यावर बरीच पानं 10-12 पानं त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यावर आहेत. परंतु त्या अतिशय सूक्ष्म अशा गोष्टींमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. तर इथे आता शेवट त्यांनी असं म्हटलेलं आहे, मनुष्याला प्राप्त होणाऱ्या आनंदाच्या, मनुष्याला जो आनंद प्राप्त होतो, त्यांनी असंही इथे म्हटलेलं आढळतं की आपल्याला आत्मज्ञान मिळवायचे असेल तर मनुष्य असतानाच, मनुष्य देहातच ते फक्त शक्य आहे. परमेश्वराची भक्ती करून आपलं ज्ञान वाढवून शेवटी आत्मज्ञान मिळवणे, वैराग्य धारण करून आत्मज्ञान मिळवणे हे फक्त मनुष्य जन्माचं शक्य आहे. म्हणून आपल्याला हा जो अनेक जन्मांनंतर हा जो आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याचे आपण सार्थक केले पाहिजे आणि आत्मज्ञान कसे मिळेल ह्याच्यावरच आपले सर्व लक्ष केंद्रित केले पाहिजे. बघा आता माणसाला प्राप्त होणाऱ्या आनंदाच्या श्रेणी त्यांनी सांगितली आहेत. 3 श्रेणी असतात आणि त्या मन व बुद्धी यांच्या प्रगल्भतेवर अवलंबून असतात. आता जो साधारण माणूस असतो, साधारण माणसाचे मन अप्रगल्भ असते, त्याचा आपल्या मनावर ताबा नसतो. त्याचे मन सैरावैरा असे जे अप्रगल्भ मन म्हटलेलं आहे, अप्रगल्भ मन सैरावैरा भटकणारे असते आणि कोणत्याही उपयुक्त कामात त्याचा व्यय न झाल्यामुळे त्या मनाची सर्व शक्ती वाया जाते. तर असा जो माणूस असतो तो अप्पलपोटा, वासनेत रमणारा, विषयलोलूप, कामी, क्रोधी, अहमन्य, इतरांवर वर्चस्व गाजवणारा असा असतो. उलट ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला असतो असा मनुष्य विद्येची आवड असणारा, उच्च विचारांमध्ये आनंद मानणारा, कला, साहित्य, विज्ञान यांची जिज्ञासा जोपासून त्यात प्रगती करणारा, कोणत्याही विषयाचे सुयोग्य आकलन करून तर्कशुद्ध विवेचन करून निर्णय करणारा असतो. तर आता पहिलं जे आपण उदाहरण बघितलं होतं कचदेवयानीचं, त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर कचदेवयानीच्या कथेमध्ये त्या देवयानीची स्थिती तशीच असते. काही विचार न करता अप्रकल्भ असं मन असतं तिचं, मनावर ताबा नसतो आणि त्यामुळे इतका महत्त्वाचा मंत्राला आज संपूर्ण विश्व मुकले. बुद्धीचा विकास झालेला असून सारासार विचार करून निर्णय घेणारं असं आपल्याला सीमंतिनीच्या कथेमध्ये त्या सीमंतिनीचे आई वडील आढळून येतात. त्यांना ज्योतिषांनी सांगितलेलं असतं की ही 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे, तरीसुद्धा सारासार विचार करून मग लग्न करावं की नाही आणि
त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी काही उपाय आहे का म्हणून ब्राह्मणांना बोलवून वगैरे ते योग्य तो निर्णय घेतात. पत्नीसह शिव उपासना करून प्राप्त झालेल्या कन्येचे जातक विद्वान ब्राह्मणांकडून जाणून घेणे व त्यापैकी तिचे वैधव्य 14व्या वर्षी आहे सांगितल्यावर त्याबद्दल विचार करून याज्ञवल्क पत्नीकडून तिला उपदेश देववणे, ह्या सर्व गोष्टी बुद्धीचा विकास ज्याचा झालेला आहे अशा माणसाचं प्रतिनिधित्व करतात. आणि तिसरा आनंद सांगितलेला आहे. तिसऱ्या प्रकारची श्रेणी जी आहे ती गुरुकृपेने आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग ज्यांना सापडला असतो अशा मनुष्याचे आनंद क्षेत्र याहीपेक्षा जास्त श्रेष्ठ असते. आता त्याच्यानंतर पुढे आपण गुरुचरित्राचा हा जो आपण अध्याय बघितला ते बघूया. असा हा गुरुचरित्राचा 35वा अध्याय गृहस्थ धर्म धारण केलेल्या साधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पुरुषांसाठी ब्रह्मचर्य व स्त्रियांसाठी पातिव्रत्य ही आपल्या संस्कृतीमध्ये आदर्श म्हणून समजली जाणारी उद्दिष्टे अध्यायात स्पष्ट केली आहेत. तसेच सुप्रजानन व कुंडलिनी शक्तीची जागृती याचेही वर्णन येथे केलेले आढळते. यासाठी एखाद्या मंत्राच्या सिद्धीपेक्षा आजीवन एखाद्या चांगल्या व्रताचे शास्त्रशुद्ध आचरण हे विशेषतः स्त्रियांसाठी जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजे इथे त्यांनी मंत्रापेक्षा एखादं व्रत जर आचरलं तर त्या व्रतापासून फायदा करून घेणं हे स्त्रियांना जास्त योग्य आहे असं सांगितलेलं आहे. तर असा हा व्रताचा महिमा आणि मंत्राचा महिमा आपण ह्या अध्यायामध्ये बघितला. आता पुढील जो अध्याय आहे अध्याय 36-37 हे 2 अध्याय आता आपण एकत्र बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आधी आपण अध्याय 36 बघूया. तर त्याच्यामध्ये काय त्यांनी सगळं आपलं जे रोजचे मनुष्याने त्याचा आचरण कसं असावं आणि संपूर्ण दिवसामध्ये त्याची दिनचर्या कशी असावी ह्या सगळ्याचा त्यांनी उहापोह केलेला आहे. अगदी बारीक सारीक उदाहरणं देऊन किंवा बारीक सारीक पद्धतीने त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक कथा बघा अशी आहे. एकदा गाणकापुरात एक वेदरत ब्राह्मण राहत होता. तो विद्वान असूनही विरक्त होता आणि कर्मयोगाचे आचरण निष्ठेने करीत असे. तो दान घेत नसे, परान्न जेवत नसे. आता हे सगळे ब्राह्मणाची सहज गुणधर्म आहेत. आपण कोणाला बोलवलं पूजे वगैरे पूजा असेल काही असेल तर ब्राह्मणाला दान देणे, दानदक्षिणा ब्राह्मण घेतात आणि परान्न घेतात. दुसऱ्यांकडे जेवायला बोलवलं तरी सुद्धा ते जातात. तर हा ब्राह्मण कसा होता? तो दान घेत नव्हता, परान्न जेवत नव्हता. वितंडवाद चर्चा, आता ब्राह्मणांचं अनेक संमेलनं भरतात, त्याच्यामध्ये एखाद्या धार्मिक गोष्टीवर चर्चासत्र आयोजित केलेली असतात. तर हा जो ब्राह्मण होता तो चर्चा, वितंडवाद, अमर्यादपणे बोलत राहणे टाळत असे आणि कोणाचीही निंदा नालस्ती करणे अथवा कोणाबद्दल अपशब्द बोलणेही त्याला वर्ज्य होते. तो रोज भिक्षा मागून आणत असे आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह करत असे. तरीसुद्धा दररोज अतिथी अभ्यागतांना अन्न दिल्याशिवाय तो अन्नग्रहण करत नसे. अतिथी म्हणजे न बोलवता येणारा पाहुणा आणि अभ्यागत म्हणजे बघा फरक आहे दोन्ही पाहुणेच आहेत, पण अभ्यागताला आपण बोलवलेलं असतं आणि अतिथी हा न बोलवता आपल्या घरी आलेला असतो. तर अभ्यागतापेक्षा अतिथी श्रेष्ठ आहे आणि अतिथी देवो भव असंही म्हटलेलं आढळतं. तर हा काय करत असे? स्वतः भिक्षा मागून आणत असे, जेवण तयार करत असे, पण तरीसुद्धा दररोज अतिथी आणि अभ्यागतांना अन्न दिल्याशिवाय जेवत नसे. त्याची बायको अतिशय तापट आणि क्रोधी होती. गाणगापूर गावात दररोज, गाणगापूर अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र तेव्हापासून आहे, तर गाणगापूर गावात दररोज परगावचे ब्राह्मण
श्राद्ध पक्ष इत्यादी करण्यासाठी येत असत आणि सहस्र संख्येने ब्राह्मणांना मिष्टान्न भोजन मिळत असे. गावातील इतर ब्राह्मण स्त्रियाही या भोजनासाठी जात असत आणि त्यातील निरनिराळ्या सुग्रास पक्वान्नांचे घरी येऊन रसभरीत वर्णन करीत असत. हे सर्व बघून या कर्मनिष्ठ ब्राह्मणाच्या बायकोला, म्हणजे गाणगापुरात सततच काही ना काहीतरी कार्य चालत असे, त्यासाठी ब्राह्मणांना बोलवत असत आणि मग ते कार्य संपन्न झाल्यानंतर ब्राह्मणांना दानदक्षिणा आणि मिष्टान्नाचं जेवण असे. तर ह्या बाईचा नवरा हा ब्राह्मण कसा होता, तो परान्न घेत नसे, दुसऱ्यांकडे काही अन्न खात नसे आणि दानही घेत नसे. त्यामुळे तो जात नसे, त्यामुळे तिलाही जायला मिळत नसे. आणि बाकीच्या ज्या ब्राह्मण स्त्रिया तिच्या मैत्रिणी होत्या त्या येऊन सगळं त्या मिष्टान्नाचं मेजवानीचं वर्णन तिच्याकडे करत असत, म्हणून तिला खूपच दुःख होत असे. हे सर्व ऐकून या कर्मनिष्ठ ब्राह्मणाच्या बायकोला फार दुःख होत असे आणि ती देवाला उद्देशून मनातल्या मनात नेहमी म्हणत असे, हे परमेश्वरा श्रीहरी, किती मी दैवहीन आहे. असले सुग्रास अन्न मला स्वप्नात सुद्धा कधी मिळणार नाही. दरिद्री पतीशी लग्न करून मला नेहमीच कष्ट भोगावे लागणार वाटतं. माझे पूर्वजन्मीचे कर्मच वाईट असेल म्हणून असला हीन आणि दरिद्री पती मला मिळाला. त्यामुळे हे देवराया, मला असे राहावे लागत आहे. इतर ब्राह्मण पहा, नेहमी आपल्या स्त्रियांसह परान्न भोजनाला जातात. त्यांनी सगळ्यांनी पूर्वजन्मी मोठेच पुण्य केले असले पाहिजे. माझा पती कधीच परान्न भोजन घेणार नाही. तेव्हा हे नारायणा, मी काय करू आता, मी काय करू ते तू मला सांग. मग अशा रीतीने ती खूपच खिन्न होती. आणखीन इतरांना चांगली भारी भारी वस्त्र दान मिळायची, मिष्टान्न मिळायचं, त्यामुळे हिला मनामधून ती खूपच खंतावून जात असे. मग तिने काय केलं, ती नृसिंह सरस्वती गुरूंपाशी आली आणि साष्टांग नमस्कार घालून तिने विनंती केली, हे स्वामी महाराज, आपण एकच करा. माझ्या पतीला एकतरी आमंत्रण स्वीकारायला सांगा. आम्हाला चांगले अन्न कधीच खायला मिळत नाही हो, कधीच मिळत नाही. काय पती भिक्षा मागून आणतील तेच आम्ही खात असतो. माझा पती परान्न घेणार नाही म्हणतो. आणि म्हणजे त्या गावामध्ये एकदा अशी गोष्ट दिली आहे त्यांनी, की एक मोठा धनिक ब्राह्मण आला होता आणि त्याला पण तिथे महालय श्राद्ध करायचे होते, म्हणून तो गावातल्या सगळ्या जोडप्यांना, दंपतीला बोलवत होता. तर ही पण नवऱ्याला म्हणाली की आता एकदा तरी आपण जाऊया, चलाच तुम्ही जात नाही म्हणून मला पण जायला मिळत नाही. तर तो नवरा म्हणाला, मी काही येणार नाही, तुला जायचं तर जा. तर ही आपली जाणार होती तिथे त्या धनिकाकडे. तर त्या धनिकाला सांगितलं की यजमान येणार नाही आहेत पण मी येते. तर यजमान म्हणाला, नाही, दंपती जेवण आहे, तुझ्या नवऱ्याला बोलव आणि मगच तुम्ही दोघं जण या. म्हणून ती अतिशय दुःखी झाली होती आणि ती सद्गुरूंकडे गेली, नृसिंह सरस्वतींकडे, आणि म्हणाली की माझ्या नवऱ्याला जायला सांगा, मला एकदा तरी चांगलं जेवण मिळू दे म्हणून. तिचे बोलणे ऐकून सद्गुरू हसले. त्यांनी लगेचच त्या ब्राह्मणाला बोलावले, तिच्या नवऱ्याला बोलवलं आणि तू या आमंत्रणाप्रमाणे भोजनाला जा. तुझ्या बायकोच्या मनात पक्वान्ने मिष्टान्ने खावीत अशी इच्छा आहे, तेव्हा तू तिची इच्छा पूर्ण कर. कुलस्त्रीचे अंतःकरण नेहमीच खिन्न आणि दुःखी असू नये. ब्राह्मण सद्गुरूंना नमस्कार करून म्हणाला, परान्न न घेण्याचा माझा नियम आहे, पण तुम्ही माझे गुरु आहात. गुरुवचनाचा अव्हेरसुद्धा मी करू शकत नाही. तसं केलं तर मी नरकात जाईन. त्यामुळे केवळ तुमचा आदेश शिरसावंद्य असल्यामुळेच मी जाईन. सद्गुरूची परवानगी मिळाली आणि दोघंजणं तिथे गेले. ते दाम्पत्य गृहस्थाच्या आमंत्रणाप्रमाणे भोजनास गेले. ब्राह्मणीला खूपच आनंद होत होता. आपल्या पितरांच्या व गोत्राच्या नावाचा उच्चार करून त्या ब्राह्मण गृहस्थाने संकल्प सोडला आणि अनेक प्रकारची मिष्टान्नेही त्या दंपतीला वाढली. पण भोजन करताना त्या ब्राह्मणीला काय दिसले बघा, कुत्री आणि डुकरे आपल्याबरोबर जेवत आहेत. भोजनाला बसले, महालय श्राद्ध होतं, तर तिथे कुत्री आणि डुकरे आपल्याबरोबर जेवत आहेत. असे अतिशय विपरीत, विलक्षण, अशुभ आणि कसे तरी असे दृश्य दिसू लागले. तर ते का दिसू लागले याचा खाली उल्लेख केला आहे, म्हणजे सांगितलं आहे. श्राद्धकर्त्याचे पितर, जो मनुष्य श्राद्ध करणार असतो त्याचे पितर
आपापल्या कर्माप्रमाणे ज्या योनीत गेले असतील त्या योनीचे जे अन्न असेल त्या अन्नाच्या रूपाने हे श्राद्धान्न जाऊन त्यांना पोचते. म्हणजे ह्यानी तर पंचपक्वान्न वाढली, पण त्याचे पितर ज्या योनीमध्ये गेले होते, त्याचे पितर कुठे, कुत्रा आणि डुक्कर ह्यांच्या योनीमध्ये गेले होते. तर हे जे पंचपक्वान्न वाढलेलं अन्न होतं ते अन्न कुत्रा आणि डुक्कर खातात, त्या अन्नाचं रूपांतर झालं आणि मग ते तिथे जे पितर आले होते त्यांना ते अन्न पोचते आणि ते तृप्त होतात. श्राद्धकर्त्याला पितृतृप्तीचे पुण्य लागते व याच्या पुण्याने पितरांना सद्गती मिळते, अशी तळतीप इथे दिलेली आहे. तर ह्या ब्राह्मणीला कसं दिसायला लागलं, म्हणजे मुद्दाम ही सद्गुरूंचीच लीला होती की तिला सारखं लोकांकडे जेवायला जायचं आहे ना, तिला वाटतं ना आपल्याला मिष्टान्न खायला मिळतील. तर बघ, म्हणजे मिष्टान्नच खायला मिळाली तिला, पण त्या मिष्टान्नांचं रूपांतर कुत्री आणि डुकरे जे खात असतील त्याच्यात झालं होतं आणि ते पितर त्यांच्या रूपात येऊन ते अन्न खात होते. त्यामुळे तिला कसं तरी झालं, उभं आला आणि ती पानावरून उठली. जे ब्राह्मण जेवत होते त्या सर्वांना तिने आपल्याला जे दृश्य दिसले त्याबद्दल पटापट सांगायला सुरुवात केली. उठा उठा म्हणायला लागले. नंतर पतीसह परत आल्यावर डुक्कर आणि कुत्र यांचं उष्ट तुम्ही जेवलात असे ती पतीला म्हणाली. त्यामुळे तो ब्राह्मण तिला म्हणाला, तुझ्यामुळेच हे दुर्दैव्य माझ्या वाट्याला आले. परान्न न खाण्याचा एक तर मी नियम मोडला आणि त्यात पुन्हा डुकरा कुत्र्यांचे उष्टे अन्न खावे लागले. त्या ब्राह्मणाला खूप वाईट वाटले आणि तिचा रागही आला. तशा परिस्थितीत ते दोघेजण पुन्हा नृसिंह सरस्वती गुरूंपाशी आले. त्यांनी श्री सद्गुरूंना भक्तीने नमस्कार केला. श्री सद्गुरू त्या ब्राह्मणीला म्हणाले, परान्न खाण्यातले सुख काय आहे ते कळले ना आता तुला? झाले की नाही तुझ्या मनाचे समाधान? नेहमी आपल्या पतीला दोष देत होतीस, आता तरी तुझ्या मनाचे झाले समाधान? तू बघितलंस ना काय असतं तिकडे. तर श्री सद्गुरूंचे उद्गार ऐकून ब्राह्मणी रडू लागली, त्यांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. मूर्खपणाने आपण पतीला परान्न भोजनासाठी नेऊन त्यालाही दोष लागला, यासाठी स्वामींनी त्यालाही क्षमा करावी असे ती म्हणू लागली. तिचा पती असलेला तो ब्राह्मणही आता मोठा काळजीत पडला. एकतर व्रतभंग झाला होता, त्यामुळे आपल्याला खूपच पाप लागेल असे त्याला वाटू लागले. आपल्या पत्नीनेच वैर साधून परान्न न घेण्याचा आपला संकल्प असूनही आपल्याला परान्न भोजनासाठी नेऊन मोठाच दोष घडवला, याबद्दल त्याच्या मनाला खूप चिंता लागून राहिली. तेव्हा सद्गुरू त्याला हसून म्हणाले, तू बायकोची इच्छा पुरी केलीस, तिचे मन शांत झाले. आता पुन्हा परान्न घेण्यासाठी जाऊया असा हट्ट ती करणार नाही आणि तुझ्या सांगण्याप्रमाणेच वागेल. तू मनात चिंता करू नकोस. मी तुला आज्ञा दिली होती आणि गुरु आज्ञेचं पालन करावं म्हणून तू गेला होतास तिकडे, तर तुला काही पाप लागणार नाही किंवा दोष लागणार नाही, हे तू समजून घे. आणि एक गोष्ट समजून घे, ज्यामुळे सहजासहजी धर्म घडेल. एखादा द्विज देवपितृकर्म कसे पार पडेल या शंकेने अडचणीत सापडला असेल, त्याला कोणीच ब्राह्मण मिळालेला नसेल, तेथे तू मात्र अवश्य भोजनासाठी जायला पाहिजे, कारण हा तुझा धर्म आहे. अशा वेळी जर तू तिथे जाणार नाहीस भोजनाला, आणि म्हणजे अडचणीत सापडलेल्या लोकांना मात्र तू मदत केली पाहिजेस आणि त्यांचं कार्य पूर्ण केलं पाहिजेस, आणि तसं तू केलं नाहीस तर मात्र तुला दोष लागेल. हे सद्गुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाने सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून विनंती केली, कोणाच्या घरी अन्न घ्यावे, कोणाकडे भोजनास जाऊ नये, अन्नग्रहणाच्या बाबतीत चूक झाल्यास कोणकोणते दोष लागतात हे मला समजावून सांगा. ही त्या ब्राह्मणाची विनंती ऐकून श्री गुरूंनी हा विषय विस्तारपूर्वक सांगितला आहे. तो पुढे येत आहे. तो सगळ्या श्रोत्यांनो तुम्हीही लक्षपूर्वक ऐका. अन्न जेथे घ्यावे अशी घरे किंवा स्थाने कोणती, ते आता गुरुचरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. बघा, अन्न जेथे ग्रहण करावे अशी घरे किंवा स्थाने, आपल्या गुरुच्या घरी, आपल्या शिष्याच्या घरी, वैदिक विद्वानांच्या घरी, मामा सासरे भाऊ यांच्या घरी, साधू संतांच्या घरी अन्न घ्यावे. एखादा विप्र ब्राह्मण मिळत नाही म्हणून अडला असेल तर त्याच्याकडचे अन्न घ्यावे. मात्र गायत्री जप दोष परिहारासाठी करावा. तेव्हा
नंतर अन्न कुठे कुठे घेऊ नये, म्हणजे तो जर अडलेला विप्र असेल आणि त्यांनी बोलवलं महालय वगैरे करायला, तर त्याच्या घरी अन्न घ्यावे, पण दोष परिहार करण्यासाठी तेव्हा गायत्री मंत्र नंतर म्हणावे. आता दुसरं हे आहे पुढचा भाग, अन्न वर्ज करावे अशी घरे कोणती, म्हणजे कुठे अन्न घेऊ नये ते इथे सांगितलेले आहे. आणि ही यादी इतकी मोठी आहे, त्यातलं थोडंसं मी तुम्हाला सांगते. जे मात्यापित्यांकडून सेवा करून घेत असतील त्यांच्या घरी, नेहमीच सेवा करून घेत असतील त्यांच्या घरी, धनलोभिष्ट ब्राह्मणाच्या घरी, बायको मुले यांना कष्ट देऊन ब्राह्मणांना दानधर्म करत बसणाऱ्यांच्या घरी, म्हणजे स्वतः कुटुंबाला त्रास द्यायचा, कष्ट द्यायचे किंवा त्यांच्याकडून सगळं सारखं करून घ्यायचं आणि ते दानधर्म करत सुटायचं त्यांच्या घरी, गर्विष्ठ शास्त्र धारण करणाऱ्या आणि ब्राह्मण असूनही मल्लयुद्ध करणाऱ्याच्या घरी, चित्रिकाकडे, असेही, चित्रिक म्हणजे चित्रकार आहेत, असेही ह्या एका श्लोकामध्ये आढळते असं ह्यांनी म्हटलेलं आहे. वीणावादन जीवी, म्हणजे वीणा वाजवून अगर वाजवण्यास शिकवून त्यावर उपजीविका करणाऱ्याच्याकडे, ज्याच्यावर गावाने बहिष्कार घातलेला आहे अशाच्या घरी, भिक्षा मागून पोट भरणाऱ्याच्या घरी, आपली स्वतःची स्तुती आणि दुसऱ्याची निंदा करणाऱ्याच्या घरी, अनेकांनी मिळून एकत्र स्वयंपाक केला आणि वेगवेगळे वैश्वदेव केले नसतील तर त्या स्थानावर, क्रोधवंत ब्राह्मणाच्या घरी, बायकोला टाकून दिले आहे अशा पुरुषाच्या घरी, धनाचा गर्व करणारा, तामसी, कृपण, निर्दय, व्यभिचारी, दांभिक, दुराचारी अशा ब्राह्मणाच्या घरी, पुत्र व पती यांना सोडून वेगळी जी राहत आहे अशा स्त्रीच्या घरी, स्त्रीच्या अंकित राहणाऱ्याच्या घरी, ब्राह्मण असून सोन्याचा व्यवसाय करणाऱ्याच्या घरी, भिन्न भिन्न जातींचा पुरोहित म्हणजे ग्रामजोशी असणाऱ्याच्या घरी, राजाच्या दुष्ट सेवकाच्या घरी, लोहाराच्या शिंप्याच्या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्याच्या घरी, वस्त्रे धुणाऱ्या परटाच्या घरी, वस्त्र रंगवणाऱ्याच्या घरी, संध्या न करणारा, कधीही दानधर्म न करणारा, पितरांचे श्राद्ध पक्षसुद्धा जो करत नाही अशाच्या घरी, एखाद्याला द्रव्य ऋण म्हणून देऊन त्याचा उपकार दाखवणारा किंवा द्रव्याचा संचय करून व्याजबट्टाचा धंदा करणारा अशा सावकार म्हणजे अशा माणसाच्या घरी, एकाकडून कमी व्याजाने पैसे आणून दुसऱ्याला जास्त व्याजाने देणारा अशाच्या घरी, म्हणजे अशी अनेक मोठीच्या मोठी यादी इथे केलेली आढळते. ह्या सर्व लोकांकडे अन्न घेऊ नये, तेथे अन्न वर्ज्य करावे असे इथे म्हटलेले आहे. आता ह्याच्यामुळे काय होतं ह्यांनी दिलेलं आहे, दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याच्या अन्नावर जगणारा जो असेल अशा माणसाचे सगळे पुण्य यजमानाच मिळते आणि यजमानाचे सगळे दोष अशा माणसास लागतात. असे असल्यामुळे परान्न वर्ज्य करण्यास सांगितले आहे. आता हे जेव्हा गुरुचरित्राची पोथी लिहिली गेली तेव्हाच हे सगळं आहे. आता आपण बघितलं तर आता काही आपण असं पाळत नाही आणि प्रेमाने बोलवलं असेल किंवा आपले मित्रमैत्रिणी कोण असतील त्यांच्याकडे आपण अन्नग्रहण करायला जातो. तर आता मग त्याचा दोष लागत असेल, तुम्ही घाबरू नका, आता मग ह्याच्यात असं म्हटलं आहे दोष लागतो, पाप लागतं वगैरे. तर काळाप्रमाणे जसा कायदा बदलतो तसा काळाप्रमाणे आपण ह्या समजुती पण बदलायला हरकत नाही असं मला स्वतःला वाटतं. पण आता इथे आपण गुरुचरित्राचा अन्वयार्थ बघत आहोत, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे ते सांगणं आमचं कर्तव्य आहे. त्याच्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये त्यांनी एकंदर आपण हे बघा काय म्हटलं आहे, पराशर महर्षी आपण आम्हा सर्वांचे पूज्य गुरु आहात, तेव्हा आपण सर्व आचार कर्मनिष्ठ ब्राह्मणांनी एखादा आचार पाळायचा. आचार म्हणजे त्याची दिनचर्या कशी असावी ते आम्हाला सांगा. पराशर ऋषींनी ज्यामुळे विशेष प्रयास न करता, विशेष कष्ट न घेता सर्व सिद्धींची प्राप्ती होऊ शकते असा ब्राह्मणांचा आचारधर्म सांगितलेला आहे. बघा काय सांगितलं आहे, ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, म्हणजे 3:30 वाजता उठायचं. त्याच्यानंतर श्री गुरु स्मरण करायचं, ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे ध्यान करायचे, नंतर नवग्रहांचे स्मरण करावे,
त्याच्यानंतर ब्रह्मदेवाच्या 4 मानसपुत्रांचे स्मरण करावे. सप्तर्षी, सप्तपर्वत, सप्तद्वीपे, सप्तभुवने या सर्वांची नावे घेऊन स्मरण करावे. नंतर प्रातस्मरणाचे श्लोक म्हणावे. त्यानंतर अंथरुणावर उठून 2दा आचमन करावे. आणि नंतर या निमित्ताने आचमन केव्हा केव्हा करावे तेही सांगितलेले आहे. आचमन करणे म्हणजे हाताची ओंजळ करून असं 3दा पाणी घेऊन पितात आणि मग डोक्याला लावतात, असं आचमन करायचे असतं. ओंजळीत नाही, थोडंसं पाणी पळीने घेऊन ते प्यायचं असतं. तर कधी कधी आचमन करावं स्नानापूर्वी, स्नानानंतर, पाणी पिण्यापूर्वी, पाणी प्यायल्यानंतर, निजण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी, भोजन झाल्यावर, असे अनेक हे दिलेले आहेत. आणि त्यावेळेस आचमनच करावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपली आन्निकं सकाळचं उरकून आचमन झाल्यानंतर मौनाने मानस स्नान करावे. प्रत्यक्ष स्नान करावे असं ते इथे त्यांनी म्हटलं नाही आहे. पहाटे जेव्हा आपण उठतो 3:30 वाजता, मौनानेच मानस स्नान करावे. मानस स्नानानंतर चांगले पवित्र असे आसन घेऊन सूर्योदय होईपर्यंत त्यावर बसावे आणि गायत्री मंत्र सोडून इतर शास्त्रोक्त मंत्रांचा जप करावा. आपल्याला इथे मॅडमनी ध्यान करायला सांगितलेलं आहे. चांगल्या आसनावर बसून ब्राह्ममुहूर्तावर उठावं आणि चांगल्या आसनावर बसून ध्यान करावं. सूर्योदय होण्याच्या सुमारास घराच्या किंवा गावाच्या बाहेर विधीसाठी जावे. नंतर त्याचं पण त्यांनी अगदी हे सांगितलेलं आहे, कुठे जावे, कसे जावे, काय बरोबर घेऊन जावे वगैरे. ते आता इथे लागू नाही आहे, कारण आपण काही आता असं काही करत नाहीत. आचमन विधीमध्ये मौन राहून आचमन करावे व नाम न घेता आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श करावा. इथे 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 नाभीला वगैरे असं ते आचमन करताना करायचं असतं. ते आमचे आजोबा करताना मी बघितलेलं आहे. तर आता मी हे सांगते आहे की ह्या अध्यायामध्ये जे दिलेलं आहे ते आता कोणी करत नाही. बहुतेक तरी मी हे कोणाला करताना बघितलेलं नाही आहे. नंतर दात घासावेत असं म्हटलं आहे. तर दात घासण्याचा विधीही दिलेला आहे. कोणत्या ह्याने दात घासायचं, कसं घासावं, कोणत्या वृक्षाच्या काड्या घ्याव्या, तर ते सगळं. नंतर प्रातस्नान करावे, पहाटेचे स्नान करावे. आणि त्यांनी तर म्हटलेलं आहे की 2दा स्नान करावे, एकदा पहाटे, एकदा मध्यान्ही, एकदा संध्याकाळी वगैरे. काही लोक करतही असतील. मग स्नानाला पाणी कसं घ्यावं, कुठे बसावं, कोणत्या दिशेला तोंड करावं, गार पाणी असेल तरी चालते पण गरम पाणी केलं तर जास्त चांगलं, असं सगळं त्यांनी म्हटलेलं आहे. मग नंतर अग्निस्नान, भौमस्नान, वायुस्नान, दिव्यस्नान, वरुणस्नान अशा वेगवेगळ्या स्नानाच्या पद्धतीसुद्धा सांगितलेल्या आहे. स्नान झाल्यावर आचमन करून देवस्थवा मंत्र जपावा. अंग पुसण्याचे वस्त्र कसे असावे, कोणते असावे तेही सांगितलेले आहे. अंग पुसण्याचे वस्त्र धुतलेले असावे, मंत्र म्हणावेत. अवधूत मंत्र म्हणत वस्त्र उलगडावेत. मंत्र म्हणत वस्त्र सूर्यास दाखवावे. ओले वस्त्र पिळून टाकावे आणि त्यानंतर परत आचमन करावे. असे एकंदर सगळं. नंतर मग वस्त्र धारण करावे. ओले किंवा भगव्या रंगाचे वस्त्र नेसू नये, जो गृहस्थ धर्म ज्याने स्वीकारला तो. तसेच तांबडे, जुने, फाटके, न धुतलेले, जळके वस्त्र नेसू नये, कारण तसले वस्त्र घालून जो धर्मकर्म करतो त्याचे पुण्य राक्षसांना मिळते. ब्राह्मणांनी मुख्यतः शुभ्र पांढरे वस्त्र म्हणजे धोतर नेसावे. एक उपवस्त्र, उपरणीय म्हणतात ना वरती घ्यायला, ते पण असावे. उपवस्त्र अंगावर घेतले असता हात मोकळा राहावा, वस्त्राने गुंडाळलेला नसावा. मग गोपीचंदन भस्म लावावे. भस्म कुठे लावावे, कसे लावावे, अगदी बारीक सारीक विचार करून बारीक सारीक सगळ्या गोष्टी, संपूर्ण दिनचर्या कशी असावी ह्याच्यामध्ये ह्या सांगितलेल्या आहेत. मग प्राणायाम करावा, मग मार्जन करावे, त्याच्यानंतर अर्घ्यदान करावे, सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याला अर्घ्य देताना कुठे उभे राहावे, कोणते पाणी घ्यावे, कलश कसा असावा, मग गायत्री जपाचा मंत्र करावा वगैरे वगैरे
एका ब्राह्मणाची दिवसभर काय दिनचर्या असली पाहिजे आणि त्यांनी कसं कसं सर्व करावं हे ह्या अध्यायामध्ये विस्तृतपणे सांगितलेले आहे. तसं आता कोणी करताना मी बघितलेलं नाही आहे आणि तसं करायला आता आपल्याला वेळही नसतो. पण मी म्हणते त्याप्रमाणे जसा जसा काळेल त्यातल्या त्यात आपल्याला जमेल ते सगळं व्यवस्थित करायचं. रोज व्यवस्थित वेळेवर आंघोळ करावी, अंग पुसायला स्वच्छ टॉवेल घ्यावा, जुनं काहीतरी घाणेरडं फाटकं घेऊ नये. त्याच्यानंतर स्नान झाल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुतलेले, इस्त्रीच पाहिजे असं नाही पण स्वच्छ धुतलेले कपडे घालावे, सूर्याला अर्घ्य द्यावे, आपलं काय देवपूजा करावी काय असेल ते, आणि मग आपल्या कामास लागावे. असं आता सध्या आपण मनामध्ये धरून त्याप्रमाणे आचरण करायला हरकत नाही. तर ह्या अध्यायामध्ये देवपूजा, आता मी म्हटलं आणि ते देवपूजेचं आलंच की देवपूजा कशी करावी. देवपूजा कशी करावी ह्याचेही प्रकार दिलेले आहेत बघा. देवपूजा करण्याचे 6 प्रकार आहेत. आपोनारायण, उदक हेच नारायण समजून एका चांगल्या भांड्यात ताजे पाणी घेऊन पाण्याचीच पूजा करावी. असे केल्याने जगन्नाथ तृप्त होतो. अग्निपूजा हा दुसरा प्रकार आहे. सूर्यपूजा केल्याने साक्षात नारायण संतुष्ट होतो. यज्ञपुरुष पूजा स्वर्ग व मोक्ष या दोन्ही गोष्टी ज्याच्यामुळे साधतात ती यज्ञपुरुष पूजा आहे, ती करावी. गाई ब्राह्मणांची पूजा तुम्ही करू शकता. गुरुपूजा, या पूजा करताना सगळ्यात उत्तम बघा, आपल्याला असं वाटतं की पूजेमध्ये आपण मुद्दामून विविध उपचारांनी पूजा करतो. गंध पाहिजे, छोटी वस्त्र पाहिजेत, काय देवाला नैवेद्य दाखवायचा, फुलं पाहिजेत वगैरे सगळं. पण इथे गुरुचरित्रात म्हटलेलं आहे की सगळ्यात उत्तम पूजा ही मानसपूजा होय. मानसपूजा सगळ्यात उत्तम, शांतपणे डोळे मिटून मनाने पूजा करावी. नंतर प्रतिमेची म्हणजे मूर्तीसमोर ठेवून केलेली पूजा ही स्वल्प बुद्धीची आणि गौण मानलेली आहे. आपण सगळे मूर्तीपूजाच करत असतो. आणि का ते आपण करतो? कारण सगुणरूप आपल्या समोर जर असेल तर आपल्याला पूजा करायला किंवा प्रार्थना करायला किंवा श्रद्धेपूर्वक त्याची सेवा करायला आपल्याला बरं वाटतं. पण निर्गुणाचं, अजून आपण काहीही समोर नसताना मानसपूजा, निर्गुणाची प्रार्थना किंवा निर्गुणाची पूजा केली की आपल्याला त्याचं असं, आपल्याला सवय झाली आहे ती सगुण पूजा करायची, पण ती एवढी, त्याला 3रा नंबर दिलेला आहे. आणि पहिला नंबर कशाला आहे? मानसपूजेला आहे. आणि स्थंडिलावर केलेली पूजा ही मध्यम पूजा म्हटलेली आहे. आणि शेवटची पूजा कोणती? की मूर्ती, प्रतिमेची मूर्ती ठेवून प्रतिमा ठेवून केलेली पूजा. गुरुपूजा ही गोष्टही श्रेष्ठ आहे. गुरु हे त्रैमूर्ती असतात असे श्रुतिवचन आहे. चतुर्विध पुरुषार्थ व सर्व अभिष्टे सद्गुरूंपासूनच प्राप्त होत असतात. त्यामुळे गुरूंची पूजा केल्याने आणि त्यांच्या पायाचे तीर्थ घेतल्यामुळे सगळी पापे नाहीशी होतात असे म्हटलेले आहे. आता देवासाठी जर आपण सगुणाची पूजा करणार असो तर फुलं पाहिजे. तर फुलं कोणत्या झाडाची असावीत, कोणती नसावीत, कुठून आणावी? आपल्या बागेतील फुलं रोज तोडून आणून ती पूजेसाठी उत्तम फुलं. नसतील तर मग विकत आणावीत. किंमत ठरवून विकत आणलेली फुलं हा अगदी काहीच उपाय नसेल तर तो शेवटचा उपाय असं त्यांनी म्हटलेलं आहे. रानात, आपल्या बागेतली उत्तम, रानात अरण्यात जाऊन तोडून स्वतः आणलेली ती मध्यम, आणि विकत घेतलेली फुलं 3ऱ्या नंबरवर जात आहेत. मग आता बघा कोणत्या ह्याला कोणती फुलं किंवा योग्य आहेत अयोग्य आहेत ते म्हटलेलं आहे. कस्तुरी, मोगरा, मोहाचे फूल, केतकी ही म्हणजे अशी वासाची जी फुलं असतात ना ती शिवपूजेत वर्ज्य समजावी. आंब्याचा मोहर, कुंद, जुई, जाई, तांबडी फुले शंकराला वाहू नयेत. शंकराला मुख्यतः पांढरी फुले अर्पण करावीत. गणेशाच्या पूजेमध्ये तुळशी नसावी. दुर्गेच्या पूजेमध्ये दुर्वा नसाव्यात. अशा तऱ्हेने पूजासुद्धा विचारपूर्वक केली असता आणि योग्य ती फुलं वाहिली असता इच्छित हेतू पूर्ण होतात. नमस्काराचं काय विधान आहे ते सांगितलेलं आहे.
नमस्कार करण्यास योग्य व्यक्तींची लक्षणे सांगत आहेत. आता कोणाला, म्हणजे आता सकाळपासून तो उठला, त्याने सकाळी जप केला, सगळं सूर्याला अर्घ्य दिला, मानस स्नान आधी केलं होतं, मग उष्ण पाण्याने चांगलं स्नान केले, चांगलं वस्त्र, चांगला टॉवेल वापरला वगैरे, सगळं सकाळपासून जे जे काही शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे त्याचं वर्णन ह्या अध्यायामध्ये दिलं आहे. पूजा केली, आता आपण फुलं आणली. मग नमस्कार करताना काय असतं, नमस्कार करण्यास योग्य व्यक्ती असेल तरच नमस्कार करावा. आपले गुरु, माता पिता बाहेरून आले असता किंवा एखादा उत्तम ब्राह्मण दृष्टीस पडल्यावर पुढे होऊन त्यांना वंदन करावे. ब्राह्मणांची, विद्वानांची सभा असेल तेव्हा किंवा अनेक देवतांची पूजा चालली असेल तर एकच नमस्कार सर्वांना केला असता तो पोहोचतो. माता पिता गुरु यांना नमस्कार करताना दोन्ही हातांनी कान पकडून मनोभावाने नमस्कार करावा. उजव्या पायावर आपला उजवा हात व त्यांच्या डाव्या पायावर आपला डावा हात ठेवून जमिनीला डोके टेकवून नमस्कार करावा. आता गुरु शब्दाने ज्यांचा उल्लेख होतो त्यांचा उल्लेख करतो. गुरु कोण? माता पिता गुरु, गुरु कोण तर ज्यांनी संरक्षण संगोपन करून लहानाचे मोठे केले, भयातून सोडवणारा, अन्न देणारा, मुंज लावलेला पुरोहित, हे सर्व सहपत्नी म्हणजे त्यांच्या पत्नीसह नमस्कार करण्यास योग्य असतात. वडील, बंधू, चुलते, सावत्र आई, आपल्यापेक्षा वयाने थोर असलेले इतर नातेवाईक, ह्या सर्वांना नमस्कार करावा. आता नमस्कार कोठे करू नये, नमस्काराची निषिद्ध स्थानेही इथे सांगितली आहेत. आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीला नमस्कार करू नये. अग्नी, समिधा, फुले, दर्भ, अक्षता, कलश इत्यादी वस्तू आपल्या किंवा ज्यांना नमस्कार करायचा त्यांच्या हातात असताना नमस्कार करू नये. जप किंवा होम करणाऱ्या व्यक्तीला, स्नान करणाऱ्या किंवा पाण्यात असलेल्या व्यक्तीला नमस्कार करू नये. लांबून येत असलेल्या ब्राह्मणाला किंवा वंदनीय व्यक्तीला दुरूनच नमस्कार करू नये. धावत पळत असणाऱ्या ब्राह्मणाला किंवा ज्याची आपली ओळख माहिती नाही अशाला. त्याचप्रमाणे धनाचा गर्व असलेल्या, क्रोधिष्ठ, मंगलस्नान जो करीत आहे अशा व्यक्तीला नमस्कार करू नये. ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये. प्रेताला, मूर्ख माणसाला नमस्कार करू नये. प्रेत नरू याचा अर्थ सुतकी असा होतो, म्हणजे किंवा जे लोक सुतकात आहेत किंवा ज्यांना सोयर लागलेले आहे त्यांना पण नमस्कार करू नये. येथे नमस्काराबद्दलचा विचार पूर्ण होतो आणि पुन्हा देवपूजेचा विषय सुरू होतो. मग देवपूजा कशी करावी त्यांनी सांगितलेले आहे. मग वैश्वदेव करायला पाहिजे, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायला पाहिजे, देवपूजा करताना काय काय असावं ते सर्व सांगितलेलं आहे. मग भोजन कसं करावं, पाय धुवून जेवायला बसावे. गृहस्थाश्रमाने बाल व वृद्ध यांच्यासह दिवसा व रात्री दोन्ही वेळा भोजन करावे. भोजन करताना दोन्ही हात, पाय व मुख अशी 5 स्थाने ओली करून बसावे, त्यामुळे मनुष्य शतायुषी होतो. पूर्वेकडे तोंड करावे, मौन पाळावे वगैरे अनेक त्यांनी नेहमीचे उपचार काय असावेत ते दिलेलं आहे. जेवणाचं पान कसं असावं, ताटात कोणते पदार्थ असावेत, ते कोठे वाढावेत, हे सगळं जेवणाला सुरुवात करताना काय करावं. चित्रावती टाकतात ते, वैश्वदेव करतात ते. जेवताना प्रथम काय खावे, गोड खावे, त्यानंतर पातळ असेल ते खावे आणि मग घन अन्न, कठीण अन्न खावे आणि मग पुन्हा द्रवान्न जेवावे. असे केले असता बल क्षीण होत नाही. आता भोजनाची स्थाने सांगितलेली आहेत. घोड्यावर किंवा हत्तीवर बसून किंवा स्मशानामध्ये बसून, देवालयात, शयनस्थानात, बेडरूममध्ये मुलांना जाऊ द्यायचं नाही जेवणाची ताटं घेऊन, अगदी कटाक्षाने लक्षात ठेवा. शयनस्थानामध्ये बसून कधीही जेवू नये. जेवणाचे पात्र हातात घेऊन, आता आपण जेवणाचं पात्र हातात घेऊनच लग्न कार्यामध्ये जेवत असतो, कारण बसायला जागाच नसते. जेवणाचे पान हातात घेऊन ओल्या केसाने जेवण्याचा हात गुडघ्याच्या बाहेर ठेवून जेवणे दोषास्पद आहे. जेवताना आपल्या समोर पायातील जोडे वगैरे असू नये. आता तर आपण लग्नाला जातो तर जोडे घालून हातात ताट घेऊनच जेवत असतो. त्यामुळे आता मी सांगते ना की हे जे ह्याच्यामध्ये सगळं जे वर्णन केलं आहे ते तुम्ही
सांगते मी, मनावर घेऊ नका. नाही तर कोणी अशा असतील की अरे बापरे, गुरुचरित्रात तर असं म्हटलंय, आता मला पाप लागणार, आता माझं कसं होणार, मी तर असं करते, मी तर तसं करते, मी तर आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक करते. आता बदललेलं आहे सगळं, आणि जसा काळ बदलेल त्याप्रमाणे आपण बदललं पाहिजे, कारण परिवर्तन जगाचा नियम आहे. तर हे तुम्ही वाचलं, हे तुम्ही सगळं ऐकलं, तरीसुद्धा तुम्ही आपण तसं करत नाही, तर आता आपल्याला काय होईल ही चिंता करायची नाही आहे. आणि आपण हे वाचनामध्ये घेतलेलं आहे, म्हणून ह्याच्यामध्ये काय आहे हे सगळं तुम्हाला सांगावं, हा इथे उद्देश आहे. मग भोजनानंतर विडा खावा, मग विड्याची पानं कशी असावी, मग संध्याकाळची संध्या कशी करावी, मग रात्री भोजनानंतर काय करावं, एक प्रहर वेदाभ्यास करावा, आणि मग झोपावयास जावे. ते झोपावयास जावे, बेड कसा असावा, काय करावे, ते सुद्धा सगळं दिलेलं आहे. तर तसं जर तुम्ही हे सगळं जास्त मनाला लावून त्याच्याबद्दल खेद करून घ्यायचा नाही आहे. आपण फक्त लक्षात ठेवायचं आहे, आपण रोज स्नान करायचं आहे, व्यवस्थित चांगली स्वच्छ वस्त्र घालायचे, अतिथी ब्राह्मण आला तर त्यांना जेवायला द्यायचं आहे, सगळ्यांची प्रेमाने वागायचं आहे, अडचणीत सापडलेल्यांना मदत करायची. आता हे सगळं अम, अम, ह्या काळाला अनुसरून असं जे सगळं की ज्याच्यामुळे आपल्या मनाला पण शांतता मिळेल, आपण कोणाला त्रास देत नाही हो, ह्यानी पण जे समाधान मिळतं ते समाधान घ्यायचं आहे. शक्यतो कोणाला दूषणं द्यायची नाही आहेत, उगाच भांडणतंटा करायचा नाही आहे, गर्व करायचा नाही आहे कसल्याही गोष्टीचा. आणि मोठ्या माणसांना नमस्कार तर आपण करतोच. घरामध्ये तुळशीला पाणी घालणं, सूर्याला अर्घ्य देणं वगैरे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करत आहोत, ते तुम्ही करत राहायचं आहे. तर इथे आपला 37वा अध्याय पूर्ण झालेला आहे. आणि आता पुढचा अध्याय मात्र 38वा भक्तिकांड आहे. तर त्याबद्दल मॅडम काय काय सूचना देतील त्याप्रमाणे आता आपण करूया. तर मला असं वाटतं तुम्हाला हे मी जे काय आपण वाचलेलं आहे ते तुम्हाला आवडलं असेल. धन्यवाद. तुम्ही इतके खूप दिवस, चार छान पाच दिवस पहाटे 4:30ला मॅडम. उठून. हो, नमस्कार मॅडम. पहाटे 4:30ला सुचेता उठून मॅडम, आला. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. हो, फारच थँक्यू मॅडम. सुंदर पद्धतीने अध्याय सांगितले. उद्या एक वाचा, बघूयात भक्तिकांडात काय आहे. बरं, आणि साधारण मग बघते मी काय आहे भक्तिकांडामध्ये ते, आणि मग वाचूया आपण सुजाता एखादं. मॅडमना विचारून मॅडम पण घेते. थांबा, उद्या, हां उद्या वाचेल. नाही, उद्या मंगळवार आहे ना, 11 तारीख. हो, नाही मॅडम, उद्या मंगळवारी मला जरा जायचं आहे बाहेर. ठीक आहे. मग हां, मग गॅपच उद्या नाही घेऊया. जमणार. मग सुजाता मॅडमना विचारून घेते आज, हो, कारण कालच चालेल. त्यांच्याकडे कार्य झाले, तर बघूयात म्हणजे काय हो म्हणतात. हो हो, चालेल. तर मॅडम, आणि मी काय म्हणते की आता आपण गुरुचरित्र वाचायचं ठरवलं आहे ना, मग हा, थोडंसं आपण एकदम भक्तिकांड नको असं नको करूया. थोडंसं त्यातलं काय आत्ताच्या काळाला अनुसरून असेल ते आपण पटापट वाचूया असं वाटतं. त्यातून तुम्ही सांगाल ते. नाही, आता सुजाता मॅडम काय म्हणतात बघते मी. हां, त्यांचं थोडे मधले राहिलेलं भक्तिकांड ना. का नको? हां भक्तिकांड हां. का नको? की परत वरून खाली कशाला प्रवास करत जायचे? हो आता आपण हो, सगळ्या बरोबर. ग्रंथांमध्ये बघतोय ना. हो, आता आता ह्या सुद्धा तुम्ही अध्यायामध्ये आता सुद्धा बघा मॅडम, आता सगळं सुद्धा तसंच तुम्ही होतं ना. वाचलत की हां. 3 पूजा, हो आणि हो, आपण अजूनही सगुणात्मक पूजा करतो. करतो ना, कधी वरती सगुणात्मकच शिफ्ट करतो. होणार? आता तुम्हाला सांगते, शिवसरोदय शास्त्र ज्यांचं झालंय त्यांना मी हम्म, नक्षत्र म्हणजे भाग 5 वाल्यांना इंटरेस्ट विचारला, हम्म, आणि तो हम्म, ग्रुप केला नक्षत्रांचा, आणि ध्यान घेतलं काल. एक हम्म, तासभर ध्यान झालं. तर त्याच्यात मी सांगितलं, सगळं मी गूढ सांगतेय, ते कोणालाच सांगायचं नाहीये. तर हम्म, आलंच अनुभव कथनात. तिघी हम्म. चौघींनी सगळे गूढ लिहिले. हो, मग म्हटलं, काय शिकलात सांगायचे नाहीये तुम्ही? तर. मॅडम एवढं हम्म, सुंदर घेतायत, हे गुरुचरित्रात पण मंत्रांचं सांगितलंय. आपण डिस्कस केलं, मॅडमनी सुंदर सांगितलं. तरी सुद्धा तुम्ही परत तेच तेच, मग काय शिकून उपयोग आहे इथे? आणि ध्यानात काय प्रश्न विचारला बघा, एकीने सुद्धा काल लिहिलेलं नाहीये, झोपताना लिहा म्हटलं होतं तर. काय उपयोग आहे? ध्यान करतात म्हणजे काय करतात, मला खरंच कोड आहे. मी नाही ध्यान घेणार आज.
काही नाही, ध्यान म्हणजे नुसतं डोळे मिटून नुसतं एन्जॉय करतात, बाकी काही घडत नाही. तर ठीक आहे, खूप धन्यवाद मॅडम तुमचे.